देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालंय। प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि उपचाराच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावरती शोककळा पसरली आहे। दरम्यान त्यांचं पार्थिव एम्स रुग्णालयामधून दिल्लीमधल्या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलंय। मनमोहन सिंग 33 वर्ष खासदार होते। 2004 ते 2014 असे 10 वर्ष ते देशाचे पंतप्रधान सुद्धा राहिले आहेत। तसंच 1998 ते 2004 या काळामध्ये ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते सुद्धा होते। 1991 ते 1996 पर्यंत भारताचे अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी काम पाहिलं। पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी देशामध्ये आर्थिक सुधारणांना सुरुवात केली होती। मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सुधारणा हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मानला जातो। मनमोहन सिंग यांची भारतामधलीच नव्हे तर जगामधील प्रसिद्ध अर्थतज्ञांमध्ये गणना होते। दरम्यान त्यांच्या निधनाच्या नंतर आता 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय। डॉक्टर मनमोहन सिंग यांचा परिचय आपण बघतोय। 26 सप्टेंबर 1932 मधल्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पाकिस्तानमधल्या गाह या गावामधला त्यांचा जन्म। 1952 पंजाब विद्यापीठामधून अर्थशास्त्रामध्ये MA ची पदवी। 1954 केम्ब्रिज विद्यापीठामध्ये सेंट जॉन्स कॉलेजमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी रॉयट्स पुरस्कार। 1957 ऑक्सफर्ड विद्यापीठाची डी.फिल डी.लिट PhD। 1971 भारत सरकारसाठी काम करायला त्यांनी सुरुवात केली। 1971-72 मध्ये परराष्ट्र व्यापार खात्याचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं। 1972 ते 76 मध्ये अर्थ खात्याचे मुख्य आर्थिक सल्लागार ते राहिले। 1976 ते 1990 रिझर्व्ह बँकेचे संचालक होते। 1980 ते 82 च्या दरम्यान नियोजन आयोगाचे सदस्य होते। 1982 ते 85 च्या दरम्यान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सुद्धा राहिले आहेत। 1985 ते 1990 नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष। 1990 ते 91 पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी आधी काम पाहिलं। 2004 ते 2014 पर्यंत भारताच्या पंतप्रधानपदी ते होते। तर अर्थव्यवस्थेचा सरदार हरपल्याचीच ही भावना आहे। 1991 मध्ये वाणिज्य मंत्रालयामध्ये आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं। अर्थ मंत्रालयामध्ये सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागार ते होते। 1991 ते 96 या काळामध्ये देशाचे अर्थमंत्री होते। अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे। मंदीच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेला सावरण्यात त्यांची अत्यंत मोलाची भूमिका होती। अर्थव्यवस्थेचं उदारीकरण करण्याचा अत्यंत धाडसी असा निर्णय त्यांच्याच काळात झाला। परकीय चलनाची गरज भागवण्यासाठी सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। भारतीय बाजारपेठेच्या विस्तारीकरणाला सुद्धा मोठं बळ मिळालं। उद्योग धोरणामध्ये सुद्धा अनेक बदल झाले आणि याविषयी अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सोमेश, आपण बघतोय की राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय 7 दिवसांचा। आजचे नेमके केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होणार आहे आणि यामध्ये सुद्धा आदरांजली वाहिली जाईल। यामिनी, मनमोहन सिंगांच्या निधनानंतर 7 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार मनमोहन सिंगांच्या पार्थिवावर उद्या म्हणजे शनिवारी अंत्यसंस्कार केले जातील। तोपर्यंत 3 मोतीलाल नेहरू मार्ग हे जे नवी दिल्लीतील मनमोहन सिंगांचं शासकीय निवासस्थान होतं त्या ठिकाणी हे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल। सर्वसामान्यांना आणि अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना, काँग्रेसच्या नेत्यांना अंत्यदर्शनासाठी मनमोहन सिंगांच्या घरी त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेता येईल आणि शनिवारी म्हणजेच उद्या मनमोहन सिंगांवर
अंतिम संस्कार केले जातील अशी माहिती काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांनी अनौपचारिकपणे बोलताना दिलेली आहे आणि याविषयीची अधिकृत घोषणा ही आजच्या दिवसभरामध्ये होऊ शकते. त्यामुळे उद्या मनमोहन सिंगांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील असं सध्या कळतंय. यामिनी, अगदी धन्यवाद सोमेश या माहितीसाठी. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमधून आदरांजली वाहिली. आपण बघूयात. भारताने एक मोठा नेता गमावला असं नरेंद्र मोदींनी म्हटलंय. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे दुःख झालं. मनमोहन सिंग हे देशामधले मोठे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी विविध सरकारी पदांवरती तसंच अर्थमंत्री म्हणूनही काम केलं. गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या आर्थिक धोरणावरती आपला ठसा उमटवला. पंतप्रधान या नात्याने देशातील नागरिकांचं जीवन सुधारण्यासाठी त्यांचे व्यापक प्रयत्न होते. तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावरती शोक व्यक्त केला आहे. भारताने दूरदर्शी राजकारणी, अभेद्य नेता आणि अतुलनीय उंचीचा अर्थतज्ञ गमावलाय. राष्ट्रनिर्मितीमधलं त्यांचं अतुलनीय योगदान हे इतिहासामध्ये कायमच कोरलं जाईल. विकास, कल्याण, सर्वसमावेशकतेची धोरणं पुढे नेण्याचा सिंग यांचा वारसा कायम जपला जाईल. मनमोहन सिंग यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. आपण बघूयात. मी एक गुरु आणि माझा मार्गदर्शक गमावलाय असं राहुल गांधींनी म्हटलंय. त्यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची सखोल जाण यामधून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. श्रीमती कौर आणि कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. तर काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे आणि आदरांजली वाहिली आहे. राजकारणामध्ये मनमोहन सिंग यांनी जितका आदर कमावला तितका आदर फार कमी लोकांना मिळतो. त्यांचा प्रामाणिकपणा आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील असं त्यांनी म्हटलंय. विरोधकांनी केलेला अन्याय, गंभीर टीकेला तोंड देऊन देशाची सेवा करण्यासाठी वचनबद्ध राहिलेल्या या देशावरती खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते गणले जातील. मनमोहन सिंग शेवटच्या श्वासापर्यंत समतावादी, ज्ञानी, दृढ निश्चयी आणि धाडसी राहिले. राजकारणाच्या खडतर जगामध्ये एक प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस म्हणूनही ते जगले. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आदरांजली वाहिली आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे दुःख झालं. देशाने एक महान अभ्यासक, अर्थतज्ञ आणि राजकारणी गमावलाय. 10 वर्ष पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाची सेवा केली. देशाच्या आर्थिक सुधारणांमधील त्यांचे योगदान हे कायम स्मरणात राहील असं फडणवीसांनी म्हटलंय. डॉक्टर मनमोहन सिंग यांना त्यांनी सुद्धा भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.